मंडळी, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास फक्त काहीच तास शिल्लक असताना नाशिक मुंबई महामार्गावर एक थरारक प्रसंग घडला. पक्षाच्या एबी फॉर्मची पळवापळवी झाली आणि त्यासाठी भाजपचे तिन्ही उमेदवार एकाच गाडीत बसून महामार्गावर निघाले. पण ज्या फॉर्म्समुळे इतका मोठा राडा झाला ते एबी फॉर्म्स नेमकं आहेत तरी काय तेच बघूया. यात दोन फॉर्म्स असतात, ए फॉर्म आणि बी फॉर्म. ए फॉर्म दाखवतो की संबंधित पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता आहे आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्ह कोणतं आहे. तसंच ए फॉर्म्सवर तिकीट वाटपासाठी पक्षानं अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते आणि बी फॉर्मवर पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आहे हे स्पष्ट केलं जातं. यामध्ये पक्ष एका मुख्य उमेदवाराचं नाव देतो आणि काही वेळा एक पर्यायी उमेदवाराचं नावही दिलं जातं. जर काही कारणानं पहिल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर निवडणूक आयोग दुसऱ्या उमेदवाराला अधिकृत करू शकतो. जर एखादा उमेदवार पक्षाच्या नावानं निवडणूक लढवत असेल आणि त्याच्याकडे एबी फॉर्म नसेल तर तो उमेदवार अधिकृत मानला जात नाही. इतकंच नाही तर एबी फॉर्म सादर न केल्यास न्यायालयही दावा मान्य करत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर निवडणुकीत पक्षाचं तिकीट, चिन्ह आणि अधिकृत उमेदवारी मिळवायची असेल तर एबी फॉर्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे. दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.